श्रीमत् परब्रह्म महानंद रसानुभव औदार्य संपन्न निखिल भूमंडल मंडन आदिनाथ संप्रदाय प्रकाशक ज्योतिर्लिंग शिवाभिन्न मिलितकर भूसुर मुखर निकरतार बद्धपरिकर संतमार्ग सार्वभौम राजाधिराज अभिवंदित देवनाथ कृपालब्ध सत्प्रकाश लोकप्रकाश उदयगिरी चूड़ामणि सद्गुरु चूड़ामणि महाराज की जय। श्रीमद गुरु चूड़ामणि सिद्ध चरित्र अध्याय 6। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री गुरुनाथाय नमः। जय जय हे भवानीवरा नागभूषणा गंगाधरा पिनाकपाणी चंद्रशेखरा पाव आता अविलंबे आद्यपुरुषा भाललोचना मदनारी वृषभवाहना उमानाथा तुला करुणा येवो माझी झडकरी आता कथानुसंधान करिता लिंगाचे आराधन प्रत्यक्ष शिव प्रगटोन योगविद्या शिकवितसे आसन जप साधोनी इडा पिंगला सुषुम्ना तिन्ही पूरक कुंभक रेचका करोनी नाडी शोधन करावे तदनंतर ते बंध तिन्ही कथिले तया शिवानी अंतरीचे गुह्य जाणी प्रगटोनी दाखविले स्पर्शोनिया भ्रूमध्यासी जागविले सहस्रारासी त्या योगे चूडामणीसी भावावस्था प्राप्त झाली वृत्ती तदाकार झाली आशा आकांक्षा निमाली आकंठ तृप्ती भरून उरली संसार पाश मुक्त झाला तपाचरणाचे फल देख झाले जीवाचे सार्थक जनहितार्थ पुढती देख कालक्रमिती भूवरी अणिमा महिमा लघिमाया गरिमा प्राप्ती प्राकाम्या ईशिता वशिता अगम्या प्राप्त झाल्या सर्व सिद्धी सिद्ध पुरुष म्हणून कीर्तिचारी दिशातून पसरलीसे म्हणून समुदाय लोटला दर्शनासी प्रत्येकाच्या संसारी उणिवा असती काहीतरी निवारण्या या सत्वरी आशिष मागती महाराजासी सकल भाविका आशीर्वाद देता होई त्यांना मोद सफलता ती लाभता सुखद भाव ओसंडोनी वाहती शिष्यगण तो प्रचंड होता रीघ लागे दर्शना करिता चमत्काराची ऐकून वार्ता नित्य गर्दी वाढतसे करण्या व्यथा निवेदन येती लोक दुरून होती संकटे निवारण म्हणोनी नित्य जन येती देता आशिष महाराज होती भक्तांचे कामकाज दुःख दैन्य हरे सहज तिथे सकल भाविकांचे भक्तिभाव धरोन जावे सद्गुरुला शरण त्या योगे उमा रमण प्रसन्न होई भक्तासी इति श्रीमत्
गुरुचूडामणी सिद्धचरित्र ग्रंथाचा 6ठाध्याय येथ गोड झाला सांप्रत पंढरीशाच्या कृपेने. श्रीहरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीः अस्तु. श्रीमद्गुरुचूडामणी सिद्धचरित्र 6ठाध्यायः समाप्तः. सद्गुरु चूडामणी महाराज की जय. हरि ओम तत्सत.